सर्वांना नमस्कार। मी कैलास गुडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्हाला अचानक सुट्टी भेटली आणि आम्ही प्लॅन केला गावाला जायचा। आणि आमच्या गावाच्या बाजूला 7 ते 8 किलोमीटर म्हणजे माळशेज घाट आहे। म्हणजे आमचं गावच माळशेज घाटापासून 7-8 किलोमीटर आहे। आणि त्याच्या बाजूला आहे काळ वॉटरफॉल। हरिश्चंद्रगडावरून वाहत येणारी नदी काळू नदी आणि तिच्यावर असणारा काळू वॉटरफॉल हा जवळजवळ पर्यटकांचं म्हणजे आवडीचं ठिकाण म्हणावं लागेल। आणि त्या आवडीच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे। तर आज पाऊस पण कमी आहे आणि नदीला किंवा वॉटरफॉलला पाणी पण कमी असेल म्हणून आजचा आम्ही दिवस निवडला। आणि आता आम्ही चाललो आहे बदलापूरवरून काळू वॉटरफॉलला। आणि सध्या आता आम्ही इथे बदलापूर शहरातून बाहेर आलो आणि आता सध्या उल्हास नदीच्या ब्रिजवरती उभे आहेत। आणि आता आमचा प्रवास सुरू होणार आहे काळू वॉटरफॉलचा। चला तर आमच्यासोबत। उल्हास नदीचा ब्रिज क्रॉस केला की आपण नदीच्या दुसऱ्या बाजूला येतो आणि बरोबर हे बघा ही उल्हास नदी आणि तिच्या बाजूला आपण आता सध्या उभं आहे। आणि बदलापूरचे आमदार माननीय श्री किसन कथोरे साहेब यांच्या संकल्पनेतून बदलापूरकरांसाठी एक छान गिफ्ट जन्मास आलं। आणि ते गिफ्ट म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक। तर बघा ही उल्हास नदी आणि बरोबर उल्हास नदीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक इथे उभं राहिलेले आहे। आणि मला वाटतं 2024लाच या स्मारकाचं काम चालू होतं आणि अतिशय जलद गतीनं हे काम आपल्याला पूर्णत्वास गेलेलं बघायला मिळते। आणि बघा हे स्मारक आणि इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा इथून व्ह्यू बघण्यासाठी इथे प्रेक्षक गॅलरीसुद्धा उभारण्यात आलेली आहे। आणि आता सध्या तिथं काम पण थोडं चालू आहे। तर असं हे स्मारक बदलापूरकरांसाठी एक खास गिफ्टच म्हणावं लागेल। चला आता आपण पुढचा प्रवास सुरू करू। आता आपण बदलापूर शहरातून बाहेर पडलोय आणि बदलापूर शहराच्या बाहेरूनच एक नवीन महामार्ग होतोय, तो म्हणजे नवी मुंबई ते बडोदा JNPT ते बडोदा महामार्ग। आणि या महामार्गाचं काम जवळजवळ आता पूर्ण होत आले। तर बदलापूरकरांसाठी हा पनवेल किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी अतिशय सोयीचा मार्ग होणार आहे, कारण की 1.5 तासाचं अंतर फक्त 20 मिनिटावरती येणार आहे। आता आपण बदलापूर शहरापासूनचा पुढचा प्रवास सुरू करत आहोत आणि आपण आज जाणार आहोत बारवी डॅमच्या मार्गाने। तर चला, वाटेत आपल्याला बारवी डॅमचा बंधारा पण बघायला भेटेल किंवा त्याच्या डॅमचा व्ह्यू पण बघायला भेटेल। तर चला ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचं धरण म्हणजे बारवी डॅम। आणि या बारवी डॅममुळं अनेक गावांची शहरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते। असा हा बारवी डॅम आणि आपण जवळजवळ अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास करत बारवी डॅमला पोहोचलेलो आहे। माझ्या मागे बघू शकता आता सध्या डॅम म्हणजे पाणी सध्या सुरू आहे पावसाचं आणि त्याच्यामुळे धरणाच्या पाण्यात वाढ होते आणि त्याच्यामुळे थोडासा फ्लो चालू आहे। कधी कधी अजून थोड्या दिवसाने बघितलं तर हा फ्लो खूप जास्त असतो, पण आज आपल्याला थोडा का होईना फ्लो बघायला भेटला पाण्याचा। आणि बघा छोटे छोटे आकारचे धबधबे आपल्याला इथे बघायला भेटतात। आणि चला मी वरती धरण किती भरले ते पण दाखवतो। बारवी डॅम सध्या पूर्ण क्षमतेने जवळजवळ भरला आहे आणि त्याचा व्ह्यू बघू शकता माझ्या मागे। आजूबाजूला सर्व हिरवीगार झाडं आणि त्याच्यामध्ये बारवी डॅमचं निळं निळं पाणी किती छान आपल्याला इथे व्ह्यू बघायला भेटतो बारवी डॅमचा।
बदलापूर मुरबाड रोडला बदलापूर साईडनं बारवी डॅमच्या पुढे आलं की रस्त्यातच आहे ना, दरवर्षी ह्या टायमाला इथे मित्रांनो ही फुलं लागतात. कसलीच मला ह्या झाडाचं नाव ॲक्च्युली माहीत नाही, परंतु ही फुलं अतिशय छान दिसतात. आणि मी जेव्हा येतो तेव्हा इथल्या ह्या फुलांचा एकतर फोटो किंवा छोटासा व्हिडिओ का होईना दरवर्षी काढत असतो. तर मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले या मार्गाने जातो आणि मला ही फुलं निश्चितच इथे आकर्षित करतात. आणि मी जेव्हा येतो तेव्हा इथे 2 मिनटं काय होईना पण उभा राहतो आणि ह्या फुलांचं निरीक्षण करत राहतो. मला खूप फुलं आवडतात. बघा फुलं कशी. आता आपण सध्या मुरबाडला पोहोचलोय आणि हे आहे मुरबाड बस स्थानक. कल्याण माळशेज मार्गे नगर हायवेला मुरबाड शहर लागतं आणि हे मुरबाड तालुका म्हणजे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे. आणि बघू शकता हे आहे मुरबाड बस स्थानक. या गावाचं नाव सरळगाव असं का पडलं मला माहीत नाही, परंतु या गावातून जो हायवे जातो तो सरळच आहे. कदाचित यामुळे या गावाचं नाव सरळगाव पडलं असेल, परंतु मला खरं इतिहास माहीत नाही. असंच हे गाव आहे. या गावात बँकेपासून तर किराणा मालाच्या दुकानापर्यंत सगळी दुकाने, तसेच भाजीपाला वगैरे भेटतो. आणि आमच्या गावाकडची माणसंसुद्धा सुके मासे, या गावचा बाजार असतो त्या दिवशी सुके मासे, बोंबील, सुकट असेल, अजून इतर सुके मासे असतील, हे घेण्यासाठी या गावात येतात. असं आहे सरळगाव. मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुरबाडच्या पूर्व दिशेला जी गावे आहेत त्याच्यातलं महत्त्वाचं गाव म्हणजे टोकावडे. आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी बाजारपेठ म्हणा किंवा हॉस्पिटल तसेच इतर गोष्टी खरेदी करण्याचं ठिकाण म्हणजेच हे टोकावडे गाव. नगर कल्याण रोडवरील हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या या टोकावडे गावात थांबत असतात. तर असं हे सुंदर टोकावडे गाव. टोकावडे गावापासून 4 ते 5 किलोमीटर आल्यानंतर आपण आपल्याला इथून एक पाऊलवाट दिसते आणि ती पाऊलवाट जाते ती नाणेघाटामध्ये. म्हणजे इथून नाणेघाटाकडे जाण्याचा पाऊलवाटेचा रस्ता आहे. आणि मित्रांनो, हा मार्ग म्हणजे सातवाहनकालीन इसवी सन पूर्व 250 म्हणजे इसवी सन पूर्व 250 साली सातवाहनकालीन जेव्हा सत्ता होती तेव्हा इथून हा व्यापारी मार्ग अस्तित्वात, म्हणजे नाणेघाट जवळजवळ इसवी सन पूर्वपासून व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो. आणि असा हा व्यापारी मार्ग आपण कल्याण नगर हायवेला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला टोकावडे गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतर पुढे आलं की आपल्याला हा मार्ग लागतो. तर आता आपण एक 15 ते 20 किलोमीटर फक्त आपलं अंतर राहिले काळू वॉटरफॉलपासून. आणि आता आपला शेवटच्या टप्प्यातला प्रवास सुरू होते. तर चला आता आपण जाऊयात काळू वॉटरफॉलला. आपण आता सध्या माळशेज घाटाच्या पायथ्याला उभे आहोत आणि माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे म्हणून गाव आहे. तर हे बघा सावर्णे गाव. तर या सावर्णे गावापासून माळशेज घाटाला जाण्यासाठी सुरुवात होते. तर इथून हा माळशेज घाट सुरू होतो आणि असा वरती
खुबी गावामध्ये संपतो. आणि इथे आपण आल्यावरती आपल्याला 2 पर्याय असतात पर्यटनाचे. एक म्हणजेच माळशेज घाट मधले वॉटरफॉल आणि दुसरं म्हणजेच काळ वॉटरफॉल. तर आपण समोर बघू शकताय, आपल्याला काळ वॉटरफॉल समोर दिसत आहे. आणि पर्यटक एकतर माळशेज घाटात जातात किंवा काळ वॉटरफॉलला जातात, दोन्हीपैकी एक चॉईस करत असतात. तर आपण जाणार आहे काळ वॉटरफॉलला आज. आणि काळ वॉटरफॉलला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक असा इथून जातो थिसबी मार्गे, तो थिसबी गावात तिथे जाऊन पार्किंग आहे, तिथून पुढे जातो. आणि एक इकडं नदी, काळू नदी क्रॉस करून त्या बाजूने एक रस्ता जातो, तो वाघेची वाडी. आपले नातेवाईक तिकडे आणि आपण त्यांच्या घरी जाऊन काळ वॉटरफॉलला जाणार आहे, म्हणून आपण त्या मार्गाने जाऊयात. चला. उत्तर कोकणातील एक महत्त्वाची नदी म्हणजेच काळू नदी आणि पूर्व पश्चिम वाहिनी असणारी ही नदी आणि ह्या नदीवरचा काळू वॉटरफॉल. तर मित्रांनो, काळू वॉटरफॉलपासून ही नदी वाहत अशी अरबी समुद्राला जाऊन मिळते, मध्ये उल्हास नदीला मिळते आणि तिथून पुढे ती अरबी समुद्रात जाते. आणि ह्या नदीचं म्हणजे हे जे पात्र आहे, इथे असा तीव्र उतार असल्यामुळे ना ह्या नदीचा वेग खूप जास्त असतो. आणि त्याच्यामुळं इथले दगड गोटे जर म्हणू ना तर हे बघा एकदम गुळगुळीत असतात. इथले दगड एकदम गुळगुळीत आपल्याला बघायला भेटतात. आणि मी भरपूर इथून असे मला आवडतात म्हणून मी असे गोटे भरपूर घरी घेऊन गेलेले. तर ही काळू नदी आणि पाणी बघा एकदम असं खालचं दगडधोंडे आपल्याला स्पष्ट दिसतात, एवढं स्वच्छ निळाशार पाणी. आणि बाजूनं गर्द हिरवाई, म्हणजे हिरवीगार झाडे, म्हणजे अद्भुत नजारा आपल्याला इथे बघायला भेटतो ह्या काळू नदीचा. आणि आत्ता आपला पुढचा प्रवास असणार आहे तो काळ वॉटरफॉलचा. आता इथून एक 5 किलोमीटरच राहिले, 2 किलोमीटर बाईकवरती, तिथून पुढे पाय आपण काळ वॉटरफॉलला जाणार आहोत. अतिशय शांतपणे आणि खळखळत वाहणारी ही नदी जेव्हा पावसात पूर येतो तेव्हा ही नदी एकदम अकराळ विकराळ रूप धारण करते. आणि हा जो पूल आहे, ह्या पुलावरून पाणी जातं आणि इकडे जो असा मोकळा परिसर दिसतोय हा पूर्ण जलमय होऊन जातो आणि अतिशय भयान रूप या नदीचं दिसतं. तर पावसाळ्यात कधी आलो तर या नदीचा जे रूप आहे अकराळ विकराळ ते तुम्हाला नक्की दाखवल.